हॉटेल टाइप मिसळीचा बेत आहे आपला. बघा ही कशी बसलेत बघा. कडक मिसळ एकदम. दत्ता किती पाव आणलं? पूरे के पूरे 24. कशी कुरकुरीत लाल झालेत आता. आता मी मिसळ घेतली. कस झाली हो? धुआं धुआं निकल गया, इतनी तीखी हुई. बघा रुसलाय का काय काय कळ नाही म्हणून चपाती खात बसलाय. चपाती संग मिसळ छान लागते. हॉटेल टाइप मिसळीचा बेत आहे आपला. मिसळ पाव बनवायसाठी साहित्य काय काय लागतंय बघा. घरचा मसाला, परत ही मिसळ पावासाठी मिसळ बटाटा भाजी बनवायची आधी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, ही मिसळ मसाला, ही हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरी आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आता कढीपत्ता नाही सांगितलाय झाडाचा तोडून, आणि ही मटकी. आता इकडं मी कांदा भाजाय टाकलेला आहे. मिसळ पावासाठी सुद्धा भाजी कांदा भाजून मिसळ पाव बनवायचा. भाजी बनवताना अद्रक, लसूण, कांदा आणि टोमॅटो जसे आपण नेहमी भाजीला बनवतो तसं त्याची पेस्ट बनवायची आणि पेस्ट बनवून भाजी आणि हे कढईत कांदा कशासाठी आहे? ही कडेत कांदा मेवण्याला आमच्या भजी दाजीच्या हातची गोल भजी बनवायची. त्याला गोल भजीला मिरची टाकायची. काही चिरलेली मिरची ह्याच्यात टाकायची. ते हातातलं काय आहे? हातातलं लिंबू, कांदा मिसळ बरोबर लागतो ना लिंबू. हा, हे लिंबू खाताना चिरायचं. जिभेचं चोचलं भागवायला काय? हा, काय करायचं. मिसळ त्यांनी मासं नाहीच आणलं, मग आता आपण मिसळ पाव बनवायचं. ती गेल्यात का आम्हाला रानात. आता आमचा इथं मिसळ पावाचा बेत चालू झालाय. बघा आता हे कांदा भाजून घेतलाय. मिसळ पाव बनवतोय. आम्हाला देता का? बघा ही कशी बसल्यात बघा माकडासारखं. हा, आम्हाला द्या की. बघा मिसळ पाव आम्ही बनवतोय आणि हे बघत बसल्यात नुसते आमची मजा. काय सुद्धा करत नाहीत. अहो, आम्हाला द्या हो. मिसळ पाव आम्हाला द्या आधी. देणार की हो. कधी? अहो बनतोय की आता. अहो द्या लवकर. जाळीत असल्यासारखे बसलेत का नाही. वास येतोय का? आता हे बटाट्याचा मसाला चालू आहे इथं. झालं एक 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं. आम्हाला उशिरा मटेरियल आणलं ना आम्ही. भूक लागली हो. झालं फक्त आता एक अर्ध्या तासात तयार तुम्हाला. ठीक आहे. आता बटाटवड्याची फोडणी दिली. झालं कशापासून बनवतात? बटाटा झालं एक अर्ध्या तासात होत आहे. आज काय एवढी काय झाली तुम्हाला? काल चला चला म्हणलं तर नाही. आता हा मिसळ देतो. मिसळ हॉटेल पेक्षा कडक देणार तुम्हाला. हॉटेलच्या टेस्ट पेक्षा भारी मिसळ देणार. नाव निघलं पाहिजे मिसळच्या अशी देणार तुम्हाला. 2 मिनिट फक्त एक अर्धा तास थांबा. आता ही मिसळची फोडणी देतोय बरं का. कडक मिसळ एकदम हॉटेलच्या टेस्ट पेक्षा भारी मिसळ लागणारी. तेव्हा का इथं कसं बसल्यात बघा काही शिकायला. बघा शिकायला बसले ती. हा बघितल्याशिवाय येईल का पण? अहो जवळ या. नाही दिसतंय इथलं. कढीपत्ता, हा गावठी कढीपत्ता, 1 नंबर कढीपत्ता ह्यो. कांदा, ही कांदा चांगला भाजायचा गाळ होसतो. आपल्याला शेंगदाण्याचं कूट वापरतात पण आपण वापरत नाही. आपण कांदा आता पेस्ट करून आणली बघा. मगाचा कांदा बॉईल केलेला त्याची पेस्ट केली बघा. ही अशी लाईट बरोबर नाही म्हणून जाड झालाय. जाड नाही पाहिजे, एकदम पेस्ट पाहिजे असते. लाईट नाही इथं. कांदा भाजत आला बघा. आता कांदा भाजत आला. आता हे आपण पेस्ट टाकणार आहे. बघा हा बघा दत्ता पण आलाय पाव घेऊन. आता दत्ता किती पाव आणलं? पूरे के पूरे 24. लयच आणले बाबा दत्ता पाव. आता मग असे मसाला दाखवलेत तुम्हाला. आता हे सगळं मसाला टाकायचं बघायचं. हा
कसं काय सुटलं का ना तेल? आता हेच आपल्याला मटकी टाकायची. मटकी चांगली भाजून द्यायची मस्त पैकी. ही आपली कडक गावरान मिसळ. आपला ब्रँड आहे ती, आपला संजय मिसळ. मिसळ टाकली, आता मटकी टाकली. ह्याला बी चांगली परतून द्यायचं बघा. चांगली भाजून द्यायचे मस्त पैकी तेल सुट असतो. नंतर पाणी टाकायचं आपण. आता ही बटर वड्याचा वडा असतो ना, ते मसाला असतो टाकायचा असतो. आणि खाली मिसळ वर बटाटा टाकायचा, चिवडा टाकायचा, नंतर रसा हाणायचा, कांदा टाकायचा आणि मग मिसळ बघा ते कशी आहे. हे अरे लसणाची पात आहे. काय करायचं त्याचं? ते बटाट्यात टाकायचंय आणि मिसळ मध्ये टाकायचंय होय. आणि भजीत टाकायचंय. अच्छा असं आहे का? ताजी ताजी आहे, रानातून तोडून आणली. एकदम भारी आहे. भारी आहे ना? हम्म. छान. अरे मिरची भजी खायची पप्पाला तुझ्या. ते काय टाकलंय ते? अरे ओवा टाकलाय, सोडा टाकलाय, मीठ टाकलाय. कधी बी करायचं चविष्ट करायचं असतं. केलं तर चविष्ट करायचं, नाही तर कसं बी करून घालायचं नाही. ते काय आहे? थोडीशी कांद्याची पात टाकली. मिरची भजी बघ किती भारी लागतेली. मग तुझं पप्पा म्हणते दाजी मिरची भजीच काढा. मिरची भजीतले तिखट होते. नाही काय कमी तिखट आहे. तापलंय बघ तेल. आता आपण आहे ना तेल, त्यात मिरची लय तिखट आहे ना, मग ह्या बघ हे असं करायचं. सगळ्याच सगळ्या एकदम टाकायच्या, एक 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 टाकत बसायचे. मग तेल तापाय नको, एकदम व्यवस्थित झालं पाहिजे बाळा. करताना व्यवस्थितच करायचं. त्या मिरची भजीला बघा किती चव असते. ते आपण मिरची भजी, गावठी मिरची भजी आहे, कडक आहे. आता तुम्हाला पाहिजे असतंय काय करा. आधी थोडीशी कच्ची काढायची असते ती, नंतर डबालनी टाकायची. तेलाचं ताव असतं दत्ता. तेलाचा ताव जसा असेल ना तसं असतं. आता तेलाचा तावलं हे चुलीव काय गॅस चुलीव करायचं म्हणजे असंच असतं. आणि सगळी काढून घेणार ठीक का. अर्धीच काढून घेतली, नंतर तळायची आपण मस्तपैकी. बेसन वाया नाही जाऊन द्यायचं, सगळं व्यवस्थित करायचं असतं. आम्ही बाहेर स्वयंपाक करतो ना, कुठल्याच पार्टीचं आम्ही वाया जाऊन देत नाही, व्यवस्थितच करणार. आता टाकली का नाही हे धर टाकली. आता हलवायचं, कोण द्यायचे कडक. आता आता तुझ्या पप्पाला खायच्यात कांदा गोल भजी. गोल भजी सुद्धा कांदा आहे का. सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं बाळा. तू तरी सांगायचं मामा चाललंय वर म्हणून. ते हा सांगायचं असतं बाळा. थोडा ओवा टाकतोय बघा थोडासा. ओवा टाकल्यानंतर एकच नंबर भजी लागतात. कधी बी टाकताना ओवा वगैरे सगळं टाकायचं व्यवस्थित आणि स्वच्छता ठेवायची. स्वच्छताला महत्त्व असतं. हात नीट धुतो मी. भाजत येते ती चांगली सोडायची. बारके सोडायचे, लय मोठी सोडायची नाही, कारण तेल आपलं बारीक असतं, घरगुती तेल कमी असतं, म्हणून बारीक बारीक भजी सोडायची बघा. आमच्या दत्ताला मिसळ पाव खायचा होता आणि त्याच्या पप्पाला भजी खायची होती. सगळ्याची टेस्ट वेगळी वेगळी.
कशी खुरखुरीत लाल झाल्यात आता. खुरखुरीत भजी लागणार आहे मस्त पैकी. बघा आता मी मिसळ घेतली, ह्याच्या खाली बटाटा टाकला. हा बटाटा आधी ह्याच्या खाली टाकायचा, नंतर चिवडा बटाट्यावर ठेवायचा, नंतर रसा आणि मटकी ह्याच्यावर टाकायची, कांद्याची सजावट, पाहिजे तेवढं लिंबू, आपल्याला पाहिजे तेवढी भजी घ्यायची. आणि ही मिरची भजी. मिरची भजी कडक आहे बरं का. हा एक नंबर. चला या खायला. मी सुरुवात करू का? करा. ओके ओके घ्या वाढून. चला कशी लागते सांगा. कडक आणि सुपर चविष्ट. जर मिसळ आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ देणार आहे आणि आपण घरगुती बनवणार आहे. चुलीवरचं आहे आपलं सगळं. या चुलीवरचं आहे सगळं आपलं. हा मटेरियल. हे करा सुरुवात जेवायला. चला. झाली छान झाले. कशी झाली हो घाम फुटला घाम. दत्ता कशी झाली. धुआ धुआ निकल गया इतनी तीखी हुई. मिरची खाल्ली ना अक्षरशः खरंच घाम निघतो. चालन तुझी सर्दीच जाईल बघा आता. मिरची नाही खाता मला लय पिकात तोंड रसा आलंय. पे रसा. होय का. रसा पी चांगला असतंय. तोंड आलंय माझं. दत्ता कशी आहे. एकच नंबर एकदम झणझणीत झाली. गावरान कशाची गावरान. गावरान पद्धतीची झाली ना. हो. चुलीवरली आहे म्हणून गावरान पद्धतीची झाली. चालतंय. हो का मी पण आता खायला चालू करते. बस बस. ती दे इकडं मग हे जरा जिरं. आपण ह्या चिवड्याचं दे की इकडं. बसलं बट. बघा रुसलाय का काय काय कळ नाही म्हणून चपाती खात बसलाय. पाव खाल्लं का हो तुम्ही. काय रे पाव नाही आवडत वय तुला. चपाती संग मिसळ छान लागते. एक नंबरला. होय का. बरं खा मग. काय ते? कांदा दे.